तर नमस्कार मित्रांनो. बिग बॉसच्या कालच्या एपिसोडमध्ये काय काय झालं त्याबद्दल आपण शॉर्टमध्ये बोलूया. तर चला मग तर मित्रांनो मग बोलूया. तर त्याआधी नमस्कार. मी राजू नारळे. आपण पाहत आहात मराठी भोंगा. तर मित्रांनो, कालच्या बिग बॉसमध्ये एवढं काही जास्त काही झालेलं नाही आहे. 2-3 मुद्दे सोडले तर एवढं महत्त्वाच्या गोष्टी कालच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा वैभवबद्दल येतो. वैभव सर चोगली रूममधनं आलेला, चोगली मग त्याला जी कळली होती ती दाखवली गेली. त्यानंतर तो बाहेर येतो, काहीच बोलत नाही विकेंडच्या वारमध्ये. मग विकेंडचा वार संपतो. मग आपल्या कालच्या एपिसोडमध्ये असं दाखवलं गेलं की बाबा अरबाज विचारतो, जान्हवी विचारती, काय दाखवलं गेलं कालच्या तुला चुगली बूथमध्ये गेल्यानंतर. तो सांगतो असं काही दाखवलं गेलेलं नाही, महत्त्वाचं काही एवढं काही सिरियस नाही आहे. सिरियस होता मुद्दा तो मित्रांनो, पण या वैभ्याला या लोकांची साठायची आहे, या लोकांच्या गुडबुकमध्ये राहायचे, त्यामुळे तो काही जास्त काय बोलत नाही. मग तो म्हणतो, तो सांगतो की बाबा हा वैभव कधी चुगली बूथमध्ये काय झालं ते म्हणते, ही जान्हवी माझ्याबद्दल अशी अशी बोलत होती. अरबाजबद्दल माझं मत काही नाही आहे. अरबाज माझा नवराच आहे. अरबाजबद्दल मला काहीच नाही वाटत. जान्हवी अशी कशी बोलू शकते, म्हणजे हा इरिना आली, इरिनाला सपोर्ट करतो वगैरे. मग इरिना त्याला विचारते, बाबा तुझं डोकं जागेवर आलं का, तुला लक्षात आली का कुठली कुठली लोक इथे बाबा काय. वैभव म्हणतो हां येते माझ्या लक्षात, हळू येईल बाबा तुझ्या लक्षात. शेवटच्या तुला बाहेर गेला, जोपर्यंत तू बाहेर जात नाही तोपर्यंत तुझ्या सगळं लक्षात येईल मित्रा. त्यानंतर निक्की मित्रांनो, निक्की डी पी पॅ आणि अंकिता यांचं कन्व्हर्सेशन चालू झालेलं असतं. हा डी पी म्हणतो, काय ते तुमचा घनश्याम पुढारी. योगिता तशी चालली होती तर योगिता सजाकडे जाऊन रडत होता. आता तू चालली आहे, माझ्याकडं कोण आहे, माझ्याकडं ममता प्यार प्रेम मायावर कोण लावणार, मला कोणासोबत मी बोलणार वगैरे वगैरे. निकिता म्हणते खरं का. डी पी भावाने मस्तपैकी आग लावलेली आहे. आग लावली आहे. खरंच जे बोलणं झालं ते त्यांचं त्यांना माहीत, कारण की एपिसोडमध्ये आपल्याला दाखवलेलं नाही आहे ते असं बोलणं त्यांचं होतं. पण निकिता एवढी चिडलेली दाखवली ना, कधी काय होत नाही, ती निघून जाते तिथून. मग ते जान्हवीला जाऊन सांगते, जान्हवी हे पुढारी आपल्या मागं असं बोलतो होतं, योगिताशी आपली दुश्मनीसोबत अशी बोलत होती ते की ते मला ममता कोण लावणार, प्यार कोण करणार, रडत होता तिच्या गळ्यात पडून वगैरे वगैरे. म्हणजे जान्हवी मला आधीच माहीत होतं. जान्हवीला आधीच कसं माहीत असतं मला हे तेच कळणार. हिला माहिती तरी कसं असतं नेमकं असं. त्यानंतर मुद्दा येतो मित्रांनो, आपला पुढारी भाऊ एकटाच रडत बसलेला आहे एका ठिकाणी बेडवर. रक्षाबंधन असतं, बहीण भावाचं बद्दल रडत असतो. ताई माझी आठवण कोण काढणार, ताई आज तू असं नाही तसं नाही. मग नक्की काहीतरी टोंट मारते आणि निघून ए तुला काय झालं बाबा, तुला काय झालं आता. हे असलं खालच्या मुद्द्याला मित्रांनो, म्हणजे अरे असं दोघांच्या ती निघून जाते. हे काम हा निक्की जाऊन तिथं बसतो, अरे काय झालं तू होपलेस आहे हे आणि ते. अरे झालं काय, तू योगितासोबत जाऊन रडत नव्हतं योगिताकडे जाऊन, मला प्रेम कोण करणार, माया कोण करणार. हा पुढारी डायरेक्ट पलटी मारलेली, मी बोललोच नाही. दोघांच्यात खूप वातावरण पेटलं. हा तिला शिवागाळी करतो, होपलेस आहे तू, मी तुला बहिणीचा दर्जा दिला. निक्की म्हणते ए मला बहिणीचा दर्जा देऊ नको, चालेल तुम्ही लोक खोटारडे आहात, खोटारडे. तू कर्मचारी आहेस, म्हणजे एक प्रकारचा गुलाम आहेस, सेवक आहेस तो, असं त्या कर्मचाऱ्याचा अर्थ होतो. कर्मचारी म्हणजे कामगार. त्याबद्दल दोघांच्यात एवढं पेटतं दोघंजण, तू बहीण नाही तू असं तसं झालं दोघांमध्ये. म्हणजे काय, म्हणजे तेवढ्यात जाऊ दे. हा शपथ खातो पांडुरंगाची, मी बोललेलोच नाही वगैरे. त्यानंतर त्या पुढारीचं निकिताचं बोलणं होतं की मी असं बोललेलो होतं, मी पांडुरंगाची शपथ खातो, मी बोललेलोच नाही आहे. तुम्ही ते काय कोणी हिला कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगल वगैरे वगैरे असं. आणि त्यानंतर मित्रांनो, अरबाजचं आणि वैभवचं किचनमध्ये स्वयंपाक वगैरे बनवतात, तिथं त्यांच्या दोघांच्यात वाद झालेला आहे. वाद नाही, बोलणं होतं की बाबा यापुढे आपण लॉयल खेळू. टास्क असलं आपण इतर वेळी आपण मित्र आहोतच, पण टास्कच्या वेळी आपण प्रामाणिकपणे खेळून. कारण की मला जो गद्दारीचा ठपका भेटलेला आहे, माझ्या आतल्या आत मी खचलो गेलेलो आहे. लोकांना बाहेर काय दिसते, मी असा वैभव नाही आहे बाहेर माझ्याबद्दल, म्हणजे ते थोडं भरून आता मला बाबा ओके वाटलं, बाबा ठीक आहे सुधर बाबा, आता तरी तुझे विचार करतो त्याबद्दल तू सुधर, तुझ्यासाठी ते चांगलं आहे. म्हणून वैभव म्हणतो आपण खेळू, आबिर बरोबरच म्हणतो काही हरकत नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. चांगलं अभिनंदन वैभव, तुझ्यासाठी चांगलं आहे आणि असाच खेळ. त्यानंतर मित्रांनो, आपले लाडके बिग बॉस चा आवाज येतो.
ह्यांचं बोलणं चाललेलं कोण असतं, आर्या DP यांचं बोलणं चाललं. आर्या जिथं बसलेली असती, आर्या जान्हवी खूप सुंदर दिसत आहेत अशा वगैरे ते वर्ण कमेंट करतो. सगळ्यांची चर्चा होते, हो बिग बॉस कशा आहात वगैरे. जान्हवीचं कौतुक करतात, तो खूप मराठमोळं जणू कपडे वगैरे त्याचा पोशाख वगैरे घातलेला असतो, तो सुंदर त्याचं कौतुक करतात. ठीक आहे. त्यानंतर तिकडं आपला यो बसलेला असतो घनश्यामला विचारतात, घनश्याम आपले चेहरे रंग उडाले आहेत हो बिग बॉस, आता खरं रंग उडायला लागलेत निक्कीच्या बोलण्यावरनं. हे हा निक्की तिकडनं, हा बरोबर आहे बिग बॉस, बरोबर आहे. मग घनश्यामला सांगतात की आख्याला घेऊन बिग बॉसच्या लिव्हिंग एरिया, म्हणजे बिग बॉस लिव्हिंग एरियापाशी येऊन तुम्ही थांबा. म्हणजे लिव्हिंग एरियापाशी येऊन थांबतात, बसतात. मग बिग बॉस सांगतात की प्रत्येक आयुष्यात आपल्याला सत्य असत्याचा सामना करावा लागतो. काही खोटे गोष्टी असतात, ते एक स्टोरी सांगतात, ती सत्य असत्याची स्टोरी. सत्य असत्य काय आहे ते दोन भावांची स्टोरी. असत्याला सत्य मानतो अशी स्टोरी आहे. आणि ते एक नाटकात मी पाहिलेले आहे. आपण एखादं नाटक जर बघितलं असेल, नियतीच्या बैलाला म्हणून विजय तेंडुलकरांचं खूप सुंदर नाटक आहे, ड्रामा आहे, दीर्घांक आहे. त्यात ते दोन माणसं असतात, एक राजकारणी माणूस असतो, एक सामान्य माणूस असतो. या दोघांबद्दल ते आहे. आणि ती स्टोरी मला इथं काल वाटली बघताना, कारण की सत्य असत्य तेच आहे. आणि ब तिथं पात्र दाखवल्यात, आणि ब असं दाखवलं की सामान्य माणसाला चेहरा नसतो, आणि राजकारणी कसा सामान्य माणूस जेव्हा राजकारणाचा चेहरा बसवतो, मग तो सामान्य माणसाला विसरून जातो. तर त्या प्रकारे ते आहे, अशी स्टोरी सांगतो. आणि ते सांगतो की बाबा एक टास्क आहे आज, टास्क म्हणजे तुम्ही 2 तुकड्या करणार असतात. ते प्रत्येक प्रश्नामागे तुम्हाला 20,000 बेबी करन्सी मिळणार, बरोबर उत्तर आलं तर. आणि जे चुकीचं असेल तर मिळणार नाही. ते असे 2 टीमा तयार त्यांनी केलेल्या आहेत. विषय काय आहे, 2 टीमामधला एक सदस्य आज जाणार, त्याला बिग बॉस एक प्रश्न विचारणार, असा प्रश्न आहे, हे सत्य आहे की असत्य. सत्य असेल तर दुसरी टीम अपोज करू शकते किंवा सांगू शकते हे बरोबर आहे, चूक आहे. तर चूक निघलं तर पैसे मिळणार नाहीत, आणि बरोबर निघलं तर 20,000 बेबी करन्सी तुम्ही घेऊन शॉपिंग करू शकता बेबी हबमधनं नंतरच्या पुढील भागात. अशा 2 तुकड्या तयार केल्या होत्या काल बिग बॉसनी. पहिली टीम जी होती, टीम ए असती. टीम एमध्ये आहे निक्की आहे, सूरज आहे, जान्हवी आहे, वैभव आहे, एरिना आहे, आणि अरबाज नाही आहे कुठल्याच टीममध्ये. नंतरचे बेबी टीममध्ये आपली सेम तेच आपले अभिजित, पॅडी, DP, आपली वर्षा, आर्या, आणि ते पहिला टीममध्ये जातात कोण, पहिली बिग बॉसमध्ये ते आर्या जाते. आर्याला एक विधान विचारलं जातं, आर्या तुम्ही या घरात तुम्हालाच बिग बॉसचा खेळतो असं तुम्हाला वाटतं का. आर्या विचार करून उत्तर देते, हो. ठीक आहे, आर्याने चुकीचं उत्तर दिलं, मान्य करू तुम्ही. ती जरा कन्फ्युजन असेल, तिला काही कळत नाही, गेम खेळत नाही, ठीक आहे. पण तिच्या टीमने सपोर्ट करायला पाहिजे होते. ठीक आहे, आर्याला गेम खेळतो, काय फरक पडतो एका टास्क पुरतं. नाही बाबा, आम्हाला डोकं नाही आहे, सोडून द्या ना बाबा. त्यांनी त्या बी टीमला सपोर्ट केला, अपोज केला, काय केलं. हां बरोबर आहे, आर्याचं बरोबर आहे. आर्याला डोकं नाही आहे. आर्या खोटं आतमध्ये चुकीचं उत्तर दिलं, मग त्याच्यात हे होतं. आणि बी टीम उत्तर देते की बाबा हे नाही आहे. आर्या सांगते, सॉरी निक्की बोलते, हे उत्तर मला पटत नाही की हिला गेम एकटीला जमतो असं नाही, सगळ्यांनाच गेम कळतो. ही जी बोलली ती असत्य आहे. बिग बॉस मग ती लाल बटन बजर दाबती, रॉंग. मग बिग बॉस तिला उत्तर देतात, अरे आपण दिलेलं उत्तर चुकीचं आहे, असत्य आहे. ती बाहेर जाते. मग दोघांच्यात कोण आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यात बडबड चालू होती, कॉन्ट्रोवर्सी होती, तुम्ही असं काय उत्तर चला सपोर्ट करायचा. मग बिग बॉस मग तिला सांगते की तू असं कशाला उत्तर दिले, तू सांगायचं होतं ना हे असत्य आहे, आम्ही सत्य बोललो असतो. अशा त्यांच्या टीममध्ये मोठी चर्चा होती, बोर्ड मीटिंग होती, असं यांचं एवाल्यांचं म्हणणं असतं. विषय मिटलो. ही टीम, ही लोक सूरजला समजतात, सूरज तुला आतमध्ये गेल्यावर असा प्रश्न विचारत की तू ही लोक तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवतात का, तर तू उत्तर नाही म्हणायचं वगैरे वगैरे, अशी थोडीशी चर्चा होते. त्यानंतर आतमध्ये पाठवतात पुढारीला बिग बॉस विचारतात, तुम्ही दुटप्पी आहात का. पुढारी म्हणतो नाही, मी दुटप्पी नाही, हे असत्य आहे. मग यांच्यात बाहेर चर्चा होती, नाही तू दुटप्पी नाही आहे, आम्हाला माहिती आहे. दुटप्पी आहात का, तर नाही. बिवाली म्हणतात नाही, हे पुढारी म्हणून बरोबर आहे, हे दुटप्पी नाही आहे. म्हणून पुढारीला ही लोक सपोर्ट करतात. ही लोक म्हणतात चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, हे खोटं आहे, हे नाही. दोघांच्यात कन्व्हर्सेशन होतं. मग शेवटी अभिजित
रेड बजर दाबतो ते म्हणतो पुढारीने केलेलं उत्तर चुकीचं आहे, पुढारी दुटप्पी नाही आहे, असं ते आहे. पुढारीचं म्हणणं असतं की बाबा ही लोक मग पुढारी सांगतो की बाबा ही लोक अशी का बोलतात माझ्याबद्दल. मी दोन्हीकडनं बोलतो, खेळतो वगैरे, ते नाही. ही अपोज करतात, या प्रश्नाचं उत्तर अपोज करून टाकतात. त्यामुळे एवढं काही नाही झालेलं तिथं. बिग बॉसचा खेळ तिथं थांबतो, स्टॉप करतात आणि तिथंच आजचा एपिसोड संपलेला दाखवलेला आहे. आणि आजच्या प्रमोदमध्ये बघितलं आपण कालमध्ये, आज आरबाजची आणि निक्कीची जोरदार वाजलेली आहे, वैभवची निक्कीची जोरदार वाजलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळत. जमलं तर मी आज संध्याकाळी शॉर्ट टॉकमध्ये बोलणारच आहे, नाहीतर उद्या मी बोलेल. आज इथंच थांबूया. आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर आपले मनापासून आभार, धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आपल्या मराठी भोंगा चॅनलला. आपण परत भेटूया. धन्यवाद.